नमस्कार मंडळी, मी रुपेश चाळके तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन जात आहे मुंबई दर्शनासाठी। माझ्यासोबत आहे माझा मावस भाऊ आकाश। मी व आकाश सध्या आम्ही मानकोट स्टेशनला आहे। मानकोट स्टेशनवरून ट्रेन पकडून आम्ही आता पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आल्यानंतर आम्हाला आणखी एक मित्र जॉईन करणार आहे आणि तिथे जाऊन आम्ही त्याची वाट पाहत बसणार आहे। तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आतमधून आपल्याला अशा प्रकारचे दिसेल आणि त्या मित्राने आम्हाला जॉईन केलेलं आहे, त्याचं नाव आहे विजय। आम्ही आता निघालो आहे गेटवे ऑफ इंडियाला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला बृहन्मुंबई महानगरपालिकेची अशी इमारत बघायला भेटते। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचे पहिले नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असे होते, म्हणजेच राणी व्हिक्टोरिया हिच्या नावावरून बांधलेले हे टर्मिनस जवळजवळ इंग्रजांच्या काळातील आहे व हे टर्मिनस भारतातील सर्वात मोठे टर्मिनस आहे। या वास्तूचे स्ट्रक्चर अतिशय भव्य, सुबक आणि सुंदर असे बनवलेले आहे। स्टेशनवरून बाहेर पडताच डाव्या बाजूने असलेल्या फुटपाथने आपण बाजूला असलेल्या बस डेपोच्या इथे येऊन पोहोचतो। इथे आल्यानंतर आपल्याला विविध प्रकारच्या बसेस पाहायला भेटतात, त्याच्यामध्ये सिंगल व डबल डेकर अशा बस बघायला मिळतील। इथूनच आपल्याला गेटवे ऑफ इंडियासाठी आपल्याला बस मिळेल। समोर जाताच आमच्या नजरेस पडली गेटवे ऑफ इंडियाला जाण्यासाठी लागलेली भली मोठी लाईन। त्या लाईनमध्ये वेळ वाया न घालवता आम्ही डायरेक्ट येऊन पोचलो टॅक्सी स्टँडच्या इथे। टॅक्सी स्टँडला आल्यानंतर चौकशी केली असता आम्हाला समजले पर पर्सन 30 रुपये आकारले जातात। कोणताही विचार न करता आम्ही टॅक्सी पकडून गेटवे ऑफ इंडियाला जाण्याचा निर्णय घेतला। गेटवे ऑफ इंडियाला जात असतानाच आपल्याला टॅक्सीमधून विविध प्रकारच्या जुन्या इमारती नजरेस पडतात। त्या इमारतीचे दृश्य नजरेत साठवत आम्ही येऊन पोचलो ताज हॉटेलच्या नवीन बिल्डिंगच्या इथे। तिथून आम्ही गेटवे ऑफ इंडियासाठी चालत पायी 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या गेटवे ऑफ इंडियाकडे निघालो। मनाची उत्सुकता अधिकच वाढत राहिली होती। तिथून थोडे पुढे जाताच आपल्या नजरेस पडते अतिशय सुंदर, सुबक आणि ब्रिटिशकालीन वास्तू, मुंबईची शान असलेली गेट ऑफ इंडियाची वास्तू। एकोणीसशे 11 मध्ये 5वा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीची स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती। याची पायाभरणी 31 मार्च 1913 रोजी करण्यात आली व 1924 मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली आणि त्याच्या समोरच आपल्याला ताजमहाल हॉटेलची जुनी आणि नवीन अशा दोन्ही बिल्डिंग बघायला भेटतात। हॉटेलपासून थोडे पुढे जाताच आपल्याला अथांग पसरलेला असा अरबी समुद्राचा नजारा बघायला भेटेल। या समुद्रामध्ये विविध प्रकारच्या प्रवासी बोटी तसेच बाहेरगावी जाणाऱ्या बोटीसुद्धा आपल्याला बघायला भेटतील। तिथून थोडे पुढे जाताच आपल्याला पोस्ट ऑफिसचे हेड ऑफिस बघायला भेटते। तसेच पुढे जात असतानाच रोडच्या दोन्ही साईडने आपल्याला ब्रिटिशकालीन स्ट्रक्चर असलेल्या वास्तू आपल्याला बघायला भेटतील। तिथून थोडे पुढे जातात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय बघायला भेटते। त्या संग्रहालयामध्ये जाण्याची खूप इच्छा होती, पण वेळेची कमतरता असल्यामुळे आम्ही त्या संग्रहालयात जाण्याचे अवॉइड केले व तेथून आम्ही बाहेर पडलो। तिथून बाहेर पडताच आपल्याला समोर एल्फिन्स्टन कॉलेज बघायला भेटते। याच्या उजव्या साईडला आपल्याला जहांगीर आर्ट गॅलरी बघायला भेटते
या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्सचे संमेलन भरवले जाते. आणि थोडे पुढे येतात आपल्याला 2 अशा पुरातन वास्तू बघायला भेटतात. त्याच्यामध्ये पहिली वास्तू ही डेव्हिड ससून ग्रंथालय आहे आणि जी सफेद कलरची जी इमारत दिसते ती इमारत आहे लष्करी आणि नौदलाचे हेड ऑफिस. त्याच्यासमोर आपल्याला एक घोड्याचा स्टॅच्यू बघायला भेटतो. हा स्टॅच्यू म्हणजे काळा घोडा आणि याच ठिकाणी भरवले जाते काळा घोडा फेस्टिवल. तिथून थोडे पुढे येतात आपण येऊन पोचतो फ्लोरा फाउंटन म्हणजेच आत्ताचे हुतात्मा चौक या ठिकाणी.